लाडकी बहिणींना लाडके बहिणी 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज वाटप होणार आहे का? बघा आज गणपतीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि याच्या निमित्त आज वाटप होणार आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर आज संध्याकाळपर्यंत कोणाला वाटप होणार आहे का? काही मोठी बातमी समोर येणार आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत। कारण की सर्व ठिकाणी म्हटलं जात होतं, ज्या ठिकाणी टीव्ही मध्ये असेल, न्यूजपेपर मध्ये असेल किंवा बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जात होतं की या मुहूर्तावर म्हणजे गणपतीच्या मुहूर्तावर या ठिकाणी काय होणार आहे, 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे। तर आज संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे, कारण की पण अजून जीआर आलेला नाहीये, अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये, पण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की बाबा आज वाटप होणार आहे का? कारण की सरकारी नोकरदार यांना 5 दिवस अगोदर या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। त्या स्वरूपात आपल्या लाडक्या बहिणींना अशी खुशखबर आज भेटणार आहे का? हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि लाडक्या बहिणींनो अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ई-केवायसी बद्दल, ती पण तुम्हाला मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला तर ज्या ताईंना आता 14वा हप्ता हवा आहे त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरी कोणी अंगणवाडी सेविका आल्या होत्या का तपासणीसाठी पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। चला तर वेळ न वाया व्हिडिओला सुरुवात करूया। 14वा हप्ता म्हणजे कोणता? ऑगस्ट महिन्याचा हप्ता। या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे। आज हप्ता वाटप होणार आहे का? कारण की आज बघा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे, त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना गणपतीच्या या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा। त्याचबरोबर लाडके ताईंनो या ठिकाणी आपण बघणार आहोत महिना संपण्यास फक्त 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। बघा महिना संपायला फक्त 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या 3 दिवसामध्ये हप्ता वाटप होणार आहे का नाही या आपण गोष्टी आपण बघणार आहोत। त्याचबरोबर लाडके ताईंनो हा 14वा हप्ता या ठिकाणी कधी मिळणार आहे, या 3 दिवसात जर नाही मिळाला तर हा हप्ता कधी भेटणार आहे याच्याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। आणि ज्या ताईंना 12वा 13वा हप्ता भेटला नाहीये त्यांच्यासाठी आपण सरकारकडे मागणी करत आहोत। बघा वेगवेगळ्या ठिकाणी मी भेटून वेगवेगळ्या मंत्री साहेब असतील, आमदार खासदार साहेब असतील किंवा वेगवेगळे नगरसेवक असतील त्यांना मी या ठिकाणी परिपत्रक देणार आहे, मागणीचं आपलं परिपत्रक त्यांना देणार आहे आणि जास्तीत जास्त आपला हा मुद्दा कसा सरकारपर्यंत जाईल याच्याकडे मी लक्ष देणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सपोर्ट करायचा आहे। लाडके बहिणींनो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आज हप्ता मिळणार आहे का? तर याच्याबद्दलचा हा प्रश्न तुम्हाला सगळ्याला उपस्थित झाला होता किंवा सगळ्यांनी बघितलं होतं की बाबा टीव्ही मध्ये पण आलं होतं, न्यूजपेपरला पण आलं होतं की बाबा गणपतीच्या मुहूर्तावर किंवा गौरी गणपतीच्या मुहूर्तावर या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे। तर अशा स्वरूपाची बातमी समोर येत होती, पण या ठिकाणी कोणताच नवीन जीआर आलेला नाही, आणखी जीआर आलेला नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या लाडके बहिणींनो। त्याचबरोबर जीआर जरी आला नसाल ठीक आहे, एखाद्या वेळेस जीआर ची पण गरज नसते, अधिकृत माहिती समोर यायला पाहिजे। आपले मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा महिला व बाल विकास मंत्री असेल यांच्यापैकी कोणी जरी म्हणलं तरी पण हप्ता वाटप होत असतो। त्याच्यामुळे या ठिकाणी कोणतीच गोष्ट अजून घडलेली नाहीये आणि जीआर पण आलेला नाहीये, त्याच्यामुळे आज तरी हप्ता वाटप होणार नाहीये, ही तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट मी सांगत आहे। तर जर पण आज या ठिकाणी वाटप झालंच तर खूप चांगलं होणार आहे। बऱ्याच ताईंना असं वाटत असेल की बाबा आज हप्ता वाटप व्हायला पाहिजे, कोणाकोणाला असं वाटतंय लाडके ताईंनो की बाबा हा गणपतीचा सण, आम्हाला गौरी गणपतीचा सण आहे, त्याच्यासाठी विविध खरेदीसाठी आम्हाला हे पैसे हवे आहेत। तर कोणत्या लाडके ताईला असं वाटतं की बाबा आज आम्हाला हप्ता वाटप व्हायला पाहिजे, पटपट आपल्या सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, म्हणजे सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, म्हणजे सरकारला पण कळायला पाहिजे की बाबा लाडक्या ताईंना, गरीब ताईंना खूप ह्या हप्त्याची गरज आहे आणि त्यांना लवकरात लवकर हप्ता वाटप व्हायला पाहिजे, म्हणून सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आपले कमेंट्स टाकायचे आहेत। चला त्याचबरोबर 14वा हप्ता नेमका मग कधी भेटणार आहे? आज जर नाही भेटला तर मग कधी भेटणार आहे? लक्षात घ्या लाडके ताईंनो, आज जर तुम्हाला हप्ता भेटला नाही तर डायरेक्ट सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये घोषणा होणार आहे। एक गोष्ट तुम्हाला मागच्या वेळेसपासून मी सांगत असतो बघा, आपण ज्या गोष्टी सांगतो त्याच गोष्टी तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतात। त्याच्यामुळे एक लक्षात घ्या लाडके ताईंनो, या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जर तुम्हाला आज हप्ता नाही भेटला आणि या 2-3 दिवसामध्ये जर जीआर नाही आला, एकतरी जीआर आला तर चांगली गोष्ट आहे, पण जर जीआर नाही आला तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला घोषणा होण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडके ताईंनो, या 14व्या हप्त्याची ज्या सगळेजण वाट बघत आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये
त्याच्यामुळे आता राहिलेत खूपच कमी दिवस राहिलेत, एक 5 ते 6 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. ह्या महिन्याचे 3 दिवस आणि पुढच्या महिन्याचे एक 3-4 दिवस आपण पकडून चालूया, म्हणजे एक 5-6 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी मोठी बातमी येईल. काळजी करायची गरज नाहीये. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. कोणाला मिळणार नाही हप्ता, लक्षात घ्या लाडक्यानो. 12वा हप्ता 13वा हप्ता ज्या त्यांना भेटलेला नाहीये, त्यांची जर पडताळणी झालेली नसेल तर त्यांना हप्ता भेटणार नाहीये. एक मोठी बातमी समोर आली, ती पण तुम्हाला मी बातमी दाखवणार आहे. मी तुम्हाला हे बघा एक आठवड्यापूर्वी सांगितलं होतं, ती गोष्ट तुम्हाला आता न्यूजपेपरला पण आलेली दिसेल, ही तुम्हाला गोष्ट सांगत आहे. आणि ज्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह नाहीये, डीबीटी म्हणजे या ठिकाणी बँकेची केवायसी, आपण या ठिकाणी म्हणू शकतो लाडक्या बहिणीची केवायसी वेगळी आणि बँकेची केवायसी वेगळी, ही गोष्ट समजून घ्या. बऱ्याच जणांना वाटतं की लाडकी बहीण केवायसी आणि बँक केवायसी एकच आहे, हे वेगवेगळं आहे, हे लक्षात ठेवा लाडके बहिणींनो. बँकेची केवायसी त्याला आपण डीबीटी पण म्हणू शकतो आणि लाडक्या बहिणीची केवायसी अजून सुरू झालेली नाहीये, हे तुम्हाला मी डायरेक्ट सांगत आहे. त्याच्यामुळे कोणत्याच अशा लिंकवर क्लिक करू नका. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर केवायसी अजून सुरुवात झालेली नाहीये. चला आता वेळ न वाया घालता आपण पुढची अजून एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी साम टीव्हीची ही बातमी आहे. 27 ऑगस्टची म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे. लाडकी बहीण योजना कामाची बातमी, बघा एक कामाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो हे काम करा अन्यथा मिळणार नाही तुम्हाला 1,500 रुपये. तुम्हाला बघा हे आठवड्यापूर्वीच सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो, ही गोष्ट तुम्हाला आता सगळीकडे आलेली दिसेल. ई केवायसी करणं खूप गरजेचं आहे, पण ही ई केवायसी कोणती आहे? बँकेची ई केवायसी. ही गोष्ट लक्षात ठेवा. यांनी सांगितलंय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे. आता ई केवायसी म्हणजे कोणती? लाडकी बहिणी ई केवायसी बद्दल हे बोलत नाहीयेत, तर लाडकी बहिणी योजनेच्या सोडून अजून एक ई केवायसी असते, ती म्हणजे प्रत्येक वर्षाला जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये, म्हणजे मागच्या वेळेस 1 वर्ष आता पूर्ण झाले आपल्या लाडक्या बहिणी. त्याच्यामुळे त्याच्यानंतर ई केवायसी म्हणजे कोणती? तर बँकेची डीबीटीची ई केवायसी करणं खूप गरजेचं आहे. ते जर केलं नसेल तुम्हाला, तर तुम्हाला या ठिकाणी हप्ता भेटणार नाहीये, 1,500 रुपये भेटणार नाहीयेत. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, ज्या ताईंना असं वाटतंय की 14वा हप्ता आम्हाला हवाय, त्यांनी पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्ही बँकेची ई केवायसी केली आहे का, किंवा त्याला आपण म्हणू केवायसी केली आहे का, डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह आहे का. एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की ही महत्त्वाची बातमी समोर आली. जर तुम्ही हे काम केलं नाही, म्हणजे ई केवायसी बँकेची केली नाही, तर तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये, 14वा हप्ता भेटणार नाहीये आणि पुढचे पण हप्ते तुम्हाला भेटणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही केवायसी करायची आहे. ई केवायसी कोणती? बँकेची ई केवायसी. लाडकी बहीण योजनेची केवायसी ई केवायसी अजून चालू झालेली नाहीये, त्याच्याबद्दल आपण बोलत नाहीयेत. ही बँकेची केवायसी आहे. त्याच्यामुळे ती लवकरात लवकर आपापल्या बँकेमध्ये जायचं आहे. कुणाचे पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट असेल त्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये जायचंय आणि त्यांनी या ठिकाणी ई केवायसी आपलं झालं आहे का, ऍक्टिव्ह आहे का, हे चेक करायचं आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमची ई केवायसी झाली आहे का नाही पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर महत्त्वाची अजून एक बातमी लाडकी बहिणींनो, साम टीव्हीची एक महत्त्वाची बातमी समोर आली. तुम्हाला हा 14वा हप्ता कधी भेटणार आहे? बघा सगळ्या लाडक्यादांची आतुरता लागली. सगळ्या लाडक्याला असं वाटतंय का की लवकरात लवकर हा आम्हाला हप्ता भेटायला पाहिजे. 14वा हप्ता म्हणजेच कोणता? ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्हाला लवकरात लवकर अकाउंटला भेटायला पाहिजे. आमचे सणासुदीचे दिवस आलेले आहेत, आम्ही गरीब आहोत आणि लवकरात लवकर आम्हाला सण साजरा करण्यासाठी हे 14वा हप्ता आमच्या अकाउंटला टाकावे. आणि ज्या त्यांना 12वा 13वा हप्ता भेटला नाही त्यांना पण लवकरात लवकर टाकावा, अशी सरकारकडे आपण विनंती करत आहोत. असं तुम्हाला सगळ्याला वाटतंय का? एकदा पटपट कमेंट बॉक्स सांगायचं, कारण की लाडक्यानो आपण शांत बसून चालणार नाहीये. सगळ्यांनी जर आवाज उठवला, सगळ्यांनी जर पुढे आलं, सगळ्यांनी जर या ठिकाणी सपोर्ट केला, तरच या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणीचे प्रश्न सुटणार आहेत. नसता आपल्याला कोणी या ठिकाणी सपोर्ट करणार नाहीये किंवा सरकारतर्फे आपल्याला काही मदत मिळणार नाहीये. कारण की आपण जर मागणी केली तरच आपल्याला फायदा होणार आहे. त्याच्यामुळे सपोर्ट करायचा आहे, कारण आम्ही सगळेजण पुढाकार घेत आहोत. तुम्ही पण या ठिकाणी सपोर्ट सगळ्यांनी करायचा आहे. तर बघा लाडक्या बहिणींना ऑगस्टचे पैसे कधी मिळणार? तर लाडकी बहीण योजनेमध्ये ऑगस्टच्या हप्त्याची महिला वाट पाहत आहेत. ऑगस्ट महिना संपायला अवघे 3 ते 4 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही. जर अजून 2 दिवसात घोषणा झाली नाही तर लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये हप्ता सप्टेंबर महिन्यामध्ये दिला जाईल. बघा स्पष्ट शब्दात या ठिकाणी दिलेलं आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे आणि हेच गोष्ट तुम्हाला मी पण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे लाडके ताईंनो काळजी करू नका. राहिलेत फक्त 5-6 दिवस राहिले, त्या 5-6 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता भेटणार आहे. तर इथेच थांबूया. काही अडचणी असतील, प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.